ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विनायकं गुरुन्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। तैसा हृदयामध्ये राम आस्था सर्व सुखाचा राम भ्रांताचे काम विषयावर बहुमरग जळपणे डोळा थंकी जे अमृताचा किरूचा गळा तोडीला परश बांधिला खळा शुक्र केवे आमांच्या लवसर मातेने पोच बाप म्हणून जन्माची दुसरी असो 9व्या अध्यायात हा आहे. 9व्या अध्यायामध्ये माऊली परमार्थाचा अगदी सोप्यातली सोपा विषय सांगितला. शंका केली देवा एवढं जर हे सोपं तत्व मग जगाला का कळलं नाही, त्याच्या हातात का शिल्लक राहिलं, तर त्याच्यावर दृष्टांत कपाळ करंट गोतळाचा दुधाचा असे त्याच दृष्टांचा सिद्धांतात यावं. त्याच्या निर्दयी माणूस असतो, त्याच्या खाली द्रव्य असतं पण ती कळत नाही. बेंडूक चिखलाच असतो, त्याच्याजवळ फूल आहे पण ती फूल ब्रह्मनच घेत असतं सुगंध, बेंडूकडे चिकटच राहतो. गोचिड तसंच आहे त्याला, दूध अगदी जवळ आहे पण ती रक्त पितो. हे जसं उदाहरण आहे त्या उदाहरणाची सिद्धांताची ओळी आहे. तैसा हृदयामध्ये रामू आता सांगितल्याप्रमाणे दृष्टांत सांगितलं ना. आस्था सर्व सुखाचा आराम सगळ्या सुखाचं ठिकाण आहे की भ्रांताचे काम विषयावरील. आता हृदय कशाला म्हणायचं तर गुरूंच्या भाषेमध्ये सांगायचं आत्म्याच्या अलीकडे स्थूलाच्या पलीकडे, त्याला आपण कळण्याकरता अंतःकरण म्हणू. अंतःकरण हे हृदय आहे. आता जीवाला नकळत असल्यामुळे कुठे हृदय म्हणतात, तो विषय आपला नाही जास्त सांगायचा. हृदय या शब्दाचा अर्थ अंतःकरण, की ज्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा व्यवहार होतो किंवा त्याच्यापेक्षा सूक्ष्म विचार जर केला, अंतःकरण हे सत्वगुणाचा भाग असल्यामुळे ज्ञानाचा व्यवहार होतो. आणि अंतःकरण हे आकाशाचं तत्व आहे. आकाश हे तुम्हाला प्रत्येला येतं पण असं प्रत्यक्ष नाही येत. अंतःकरण हे आहे त्या स्थूलाच्या आत. हा स्थूल जे आहे त्याच्या आत अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणाला माऊलीचं हृदय म्हणते. ही छाती आहे, ते हृदय नाही. जर ह्याला हृदय म्हणलं असतं तर जीव गेलाच असता, मूर्ध झालं शरीराचा. हे याच्यात नाही, याच्या आत अंतःकरण आहे आणि ती सत्वगुणाचं आहे आणि त्या सत्वगुणाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा व्यवहार होत असतो. सत्वामध्ये ज्ञानाचा व्यवहार होत होता. मग आता मी हृदय या शब्दाचा अर्थ सांगितला, पण त्या हृदयामध्ये चित्तकला आहे तुमची. तुम्ही परमात्मा आहे, तुम्ही देवच आहात आणि ते देव आहात तुम्ही. पण कुठे देव आहात तर अंतःकरणामध्ये ते ज्ञानस्वरूप तुम्ही आहात. अंतःकरण शुद्ध असल्यामुळे ज्ञानाचा आणि अंतःकरणाचा संबंध असल्यामुळे ते अंतःकरण ज्ञानाच्या संबंधाने व्यवहार करते. मग ते कधी रजगुणाचा होईल, कधी तमगुणाचा होईल, कधी सत्वगुणाचा होईल.
पण राम आणि सर्व सुखाचं ठिकाण आहे. आता सर्व सुख म्हणजे काय? जीवाने सुखाला अनेक ठिकाण दिलेत. जीवाने सुखाच्या ठिकाणी त्याला कळत नाही. जीवाने सुखाचे ठिकाण कुठे ठेवले? अहम आणि मम, मी आणि माझं, या दोन शब्दामध्ये त्रिभुवन आहे. अहम आणि मम, मी आणि माझं, याच्यामध्ये त्रिभुवन आले. देवलोकाला गेलं त्याचं अहम मम चालू आहे. नको त्या गोष्टीकडे गेलं त्याचं अहम मम चालू आहे. नर जहाच्या ठिकाणी आले तरी अहम मम चालू आहे. या दोन पदामध्ये सगळे सृष्टी आहे. 17 पाताळ 21 स्वर्ग. पण हे याला अधिष्ठान कोण आहे हे कुठं कळायला लागलं? अहम आणि मम याला अधिष्ठान कोण आहे? आता न कळण्याच्या दृष्टीनं नाही सांगत मी. कारण अज्ञानाचं कळत जर म्हणलं तर द्यायला मी म्हणणं आणि द्यायसंबंधी माझे म्हणणं, हे अज्ञानाचं कळस आहे. देह मी आणि माझे सगळं व्यवहार, त्यात नाते सगळे, हे अज्ञानाचं कळस आहे. हो, अज्ञानाचा शेवट जर असेल तर देहबुद्धी आहे. आणि देहबुद्धीच्या संबंधित नाते गोते आहेत. पण हे न कळण्याचा परिणाम आहे. काय कळत नाही? तू ज्याच्याकरता प्रयत्न करतो हे तुझं स्वरूप हे कळत नाही. सगळे जीव जशामध्ये सुखाकरता प्रयत्न करतात का नाही? प्रपंच करणारा सुखाकरता करतो आणि परमार्थ करणारा सुखाकरता करतो. पण सुख हे तुझं स्वरूप असून तू कुठे त्या ठिकाण दिले? पंचविषयामध्ये सुखाचे स्वरूप पाहतो. आणि पंचविषयामध्ये सुखाचं स्वरूप जर असं वेळेया तर एक विषय प्राप्त झाले तुझं कर्तव्य संपलं असतं ना. सुखामध्ये कर्तव्य नाही, सुखामध्ये कर्तव्य नाही. आणि ते सुख तुझं जवळ आहे. जवळ म्हणण्यापेक्षा तुझं स्वरूप आहे. सुख हे तुझं स्वरूप आहे. अनुभव करा तुम्हाला अनुभव आहे, फक्त ज्ञान नाही. सुखाचा अनुभव आहे तुम्हाला, पण त्याचं ज्ञान नाही. कारण भ्रांत असणारे जीव सुखाचं स्थळ कुठे ठेवतात? भ्रांत असणारे जीव सुखाचं स्थळ कुठे ठेवतात? पंचविषयापैकी कुठे घ्या, जास्त विस्तार करत नाही मी. पंचविषयापैकी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय आहेत. मग या पंचविषयापैकी जीवाने सुखाचं स्थान कुठेतरी ठेवले, पण त्याने विचार करत नाही. सुखाचं स्थान जिथं आहे तिचं सुख प्राप्त झालं, तिचं वृत्ती राहत नाही, दुसरीकडे निघते. मग दुसरीकडे निघते म्हणून त्या विषयाच्या ठिकाणी सुखाचा भास आहे, विषयात सुख नाही. कळतं का विषय? विषयात सुखाचा भास आहे, सुख नाही झालं. म्हणून वृत्ती नाना विषयाकडे फिरते की भ्रांताची कामं विषयावर. भ्रांत म्हणजे स्वच्छ अनोळख. भ्रांत या शब्दाचा अर्थ जास्त विस्तार नाही करायचा, मला स्थूलपणाने विचार नाही करायचा. मुख्य मुद्दा सांगायचा. त्याच्या हृदयामध्ये मी रामू मागच्या द्रष्टांत सांगितलं, मी त्या का गोचड्याचा याच्याचा सांगितलं, ते आता परत घेऊ नका. आणि भ्रांत कशाला म्हणायचं आहे ना, सांगतो मला. भ्रांत वस्तू जशी आहे असं नाही कळलं म्हणजे भ्रांत. परमार्थ करणाऱ्याला बोलायचं आहे. परमार्थाला ते आत्मज्ञान सांगतात, पण त्यांना एक कळत नाही. आत्मज्ञान सांगतात, शास्त्रात आलेले विषय आत्मज्ञान सांगतात, पण त्यांना ते कळत असतं. त्याने वाचलेले सांगतात. आत्मज्ञान ज्याला झालं त्याची स्थिती फार वेगळी असते. पण मला हे सांगायचं तुम्हाला की सुख साधना वाचून तुम्ही दररोज भोगतात. साधना वाचून ते सुख भोगतो म्हणून तुम्ही तरतरीत आहेत. कुठे ते सुख आलं? झोपीमध्ये कोणता विषय असतो? इंद्रिय असतात, मन असतं, बाकीचे पंचविषय असतात. का असतंय? झोपीमध्ये सुख आहे का नाही? हे अनुभव आहे का नाही? मग ते सुख तुमचं स्वरूप आहे. पण ते तुमचं सुख स्वरूप असलेलं का कळत नाही? भ्रांत असल्यामुळे. भ्रांत म्हणजे त्याचं अज्ञान नसल्यामुळे. जवळी असून जग जीवन का धांडोळी जीवन?
आणि सुखाकरता किती जीव प्रयत्न करायला लागले बाप्पा. सात्विक जीव मोठमोठ्याच्या मागं लागला. पण माऊली काय योग याग विधीने नव्हे सिद्धी वाया चौपाधी दंभधर्म. हे योग याग विधी. विधी म्हणजे आचार. वेदन सांगितल्याप्रमाणे वागणे त्याला विधी म्हणावं. याग म्हणजे यज्ञ. योग याग विधी. याग म्हणजे यज्ञ. योग म्हणजे हे बाकीचं कुठे ज्ञानयोग कोणी सांगते, कोणी कर्मयोग सांगते, कोणी हठयोग सांगतात. पण हे योगसुद्धा वृत्तीचे आहेत, स्वरूपाचे नाहीच झाले. हे सगळं योग जे आहेत ना वृत्तीचे आहेत. आणि ती वृत्ती पाठीमागं अज्ञान असल्यामुळे, पुढे नामरूप वाटत असल्यामुळे ती भ्रांत आहे. त्याला पुढे नामरूप आहे, पाठीमागे अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे न कळणं. तुमच्या जवळ असून तुम्हाला कळना. देव जवळ अंतरी भेटी नाही जन्मावरी. अरे सुख हे तुझं स्वरूप आहे, ज्ञान हे तुझं स्वरूप आहे, सत हे तुझं स्वरूप आहे. सत कळलं तर विकार राहत नाही, चीज कळलं तर कौतुक राहत नाही, आणि सुख कळलं तर वृत्ती राहत नाही. हो, जर तुम्हाला अनुभव करा, झोपीमध्ये वृत्ती राहते का, इंद्रिय राहतात का, काय राहतं झोपीत, नुसतं सुख असतं की नाही. ते सुख कसं आहे, किती माणूस प्रयत्न करू द्या, आजारी असो व्यवहारी असो, तेव्हा तर झोप घेतल्याशिवाय काही खरं. काय रे झोपेचं आहे काय तुमच्या. तुम्ही प्रपंच करा ना, झोपू नकाच. जे झोपू त्याला गोळी घालावी. ते मला गोळी घाल तर काय कर, मी झोप कसं वाटत नाही. हो, काही कर, किती कर जो माणूस, काय करत नाही. याचा एकच अर्थ की सासुंचं ऐकावं लागतंय. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराजांचं ऐकावं लागतं. म्हणजे हे कोड उकलत असतं. ही कोड स्वबुद्धीचं नाही उकलत. हे कोड असं नवल केवळे केवळे न कळे कानुबाचे कोडे. आश्चर्य आहे. कानुबाचं कोड कोणतं आहे रे. कानुबाचं कोड कोणतं आहे मी सांगतो नको. देह मी ब्रह्म असून मी देहाला मी मानणं हेच मोठं कोड आहे. नाही, पण कानुबाचं कोड. आणि तू का म्हणे ते शेवटचे चरण का, हा, तू का म्हणे ब्रह्मच्या नटधारे हा, भोग भोगोनी ब्रह्मचारी. आता आलं जागेवर. कारण करतो अंगावर येऊ देत नाही. कारण हे कर्म सगळं देह देवायचं आहे. सूर आणि सुटुंब या दोन देहाचं कर्म आहे. त्याच्यामुळे कर्म योग्य होतं, त्याचं अयोग्य होतं. आम्हाला त्या कर्माचा नाही विषय जास्त सांगायचा. ते दोन देहाचा संबंध, सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे दोन्ही संबंध असल्यामुळे व्यवहार होतो. मग ते कोणतं होत असेल त्या तो विषय नाही माझा. भ्रांत या शब्दाचा अर्थ साधुसंतांच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या स्वरूपाची ओळख नसल्यामुळे, म्हणून मी कोण ही विचार करावा, सुखाचं साधन काय हे विचार करावा, आणि जगाचा कर्ता कोण हे विचार करावा. जगाचा कर्ता कोण हे कळत नाही, मी कोण हे कळत नाही, सुखाचं साधन कळत नाही, आणि सुखाकरता प्रयत्न करायला लागले. सुखाकरता प्रयत्न करतात. कसं आहे ती भ्रांतच काम विषयावर. विषय म्हणजे किती 5 विषय आले. स्वर्गही 5 विषयाचा आहे, मृत्यूलोकही 5 विषयाचा आहे, आणि पाताळ लोकही 5 विषयाचा आहे. आणि हे सगळं भ्रम आहे. त्याला लोकच नाही तर स्वप्नातलं दिंड्या काय, स्वप्नाचं यज्ञ काय, स्वप्नाचं तीर्थयात्रा काय, स्वप्नाचं राजे काय, एकाच वर्गात. स्वप्नातले राजे आणि ते दिंड्या, सप्त्य भंडारे किंवा मटका बांधणं हे सगळे स्वप्न आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नाचे येळे. मग स्वप्न वाटावं मग तो मुक्त असतो. स्वप्न खरं वाटलं की तो बद्ध असतो. आता हे झालं व्यवहार. आता हे देहादिक जगत स्वप्न आहे. अविद्याचा निगा, विश्वस्वप्नाचा धंदा, अविद्या रूपी. अविद्या म्हणजे तुमच्या स्वरूपाचं न कळणं, आणि त्याच्यामुळे ते न कळणं हे अविद्या आहे. आणि अविद्याचं कार्य त्रिभुवन आहे. या जगाचं कारण कोण आहे. त्रिभुवनाचं कारण काय, स्वच्छ ओळख आहे. हो, तुम्हाला जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागचं दुःख संपत नाही. झालं आध्यात्मिक दुःख भोगाल कधी, आधी दैहिक भोगाल कधी, आधी भौतिक भोगाल कधी. का ते एक मुख्य विषयाला विसरल्यावर फजिती होत असते. किती वेळा जन्म येऊन किती व्हायची फजित. जन्माला आला कशामुळे, वासनामुळे. वासना कशामुळे झाली, न कळल्यामुळे.
वासना कशामुळे होत असते? न कळणे. न कळण्यामुळे. कारण वासना ही मोठी जबरदस्त आहे. वासनाला जिंकणं परमार्थ आहे. शरीराच्या भोगात बदल करू नका, फक्त वासनाला जिंका. वासनाला जिंकला तर जीवनमुक्त झाला. वासनाला जिंक तुका म्हणे अवघी आवरली वास. है ना? प्रमाण बरोबर खरं काय? सुसंवेदी. प्रमाण बरोबर खरं काय? तुमचा विचार करा. हा मला काय माहिती आहे. सोपं नाही हे. तुकामान्याचे पाहिजे जातीचे, याच्या दैवी संपत्तीचे पुरुष पाहिजेत, बाकीचं नाही सांगत आम्ही. म्हणून तुझ्या स्वरूप, तुझं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, तू आनंद रूप आहेस, तू सत स्वरूप आहे. सत कळल्यावर काय जात आहे? विकार नाही. चीज कळल्यावर कौतुक नाही. सुख कळल्यावर वृत्ती नाही. सुखात वृत्ती नाही. सुख कळल्यावर का? विषयी विसर, अंगी ब्रह्मरस. अंगी ब्रह्मरस म्हणजे सुखाचा अनुभव आला. ते सुख अनावरच आहे. ते ज्ञानगत प्रत्यक्ष पाहिजे. विषयगत प्रत्यक्ष सगळ्याला. वृत्तीचा विषयाचा संबंध झाल्यावर वृत्ती स्थिर होते. त्यावरती स्थिरतेमध्ये सुखाचा अनुभव येतो. पण याने न कळल्यामुळे विषयाचं सुख, विषय हे सुखरूप आहे असं मानले जातात. पण विषय सुखरूप नाही रे बाबा. हो, विषय हे काय? साखर गुळे, साखराचे गुळे गोड लागते, पण त्याचे विषय. तसं प्रपंच कसा वाटतो? विषय गोड झाला, विषय विषयाचा बळी पडू. गोड परमार्थ लागे. हां, कडू विषय तो गोडची वासी झाला. आहे ना? कडू म्हणजे दुःखरूप विषय, ते सुखरूप झाला जीवाला. याचं न कळून भ्रांताचे काम. हे भ्रांत आहे सगळे. कोण? सगळे. एखादा महात्मा जर सोडला, आदर्श कुसरी विराळा जाणे, असा जर एखादा सोडला महात्मा, तर बाकी सगळे त्याच्याच आहेत. विषय कडू आहेत पण ते गोड वाटतात. का? असं आहे. नाही तर म्हणून भ्रांत आहे. आणि भ्रांत या शब्दाचा सोच आणवलं, जास्त विस्तार करायचा नाही. म्हणून तैसा हृदयामध्ये मी राहून. आता जवळ घ्या, जवळ या. तुम्हाला काय कळत नाही बरं? मनाचा संकल्प कळतो, बुद्धीचा निश्चय कळतो, अंतःकरणाचे स्फुरण कळतोय, चित्ताचे चिंतन कळतंय. देह मी अभिमान आहे, मी मूर्ख आहे, मी शहाणा आहे, मी पंडित आहे, मी विद्वान आहे, हे सगळं देहबुद्धी आहे. ही देहबुद्धी आहे आणि ही भ्रांत आहे. जर अरे माझे गुरु म्हणून मी कीर्तन करणार म्हणले तरी भ्रांत आलाय. कीर्तन कोण करतंय? अंतःकरण. साक्ष करतो का? द्रष्टा करतो का? दृश्य करतंय. दृश्य. दृश्य कीर्तन करतंय. प्रवचन कोण करतं? असे गुरुजींनी सांगा. अंतःकरण प्रवचन करतं, बाकीचं ऐकतात. आणि प्रवचन जे करतं अंतःकरण, त्याचा प्रकाश तो आहे, त्याला तो त्याला जाणतो. ज्ञानाकडून माझा ज्ञान ही दुसरी वस्तू जगात नाही. ज्ञान हे स्वरूपच आहे. जगामध्ये ज्ञान वाढतंय ती भ्रांती स्वरूप आहे. जगातलं ज्ञान खरं नाही, जगाचं ज्ञान खरं नाही. स्वप्न खरं आहे का? स्वप्नातलं कावळी गोरीपणा खरं आहे का? स्वप्नातलं समुद्र खरं आहे का? अरे हे सगळं स्वप्न आहे ना. माऊली होती बाबा, आम्हाला काय करायचं? माऊलीचं तुम्हाला ऐकवाटलं ऐका नका ऐकू. अविद्याचे विश्व स्वप्नाचा अविद्या रूपी झोपी म्हणजे अविद्या म्हणजे आपल्या स्वरूपाचं न कळणं. अविद्या म्हणजे तू साक्षी आहे, तो द्रष्टा आहेस, तो उपद्रष्ट आहेस, तो सामान्य साक्षी आहेस. कुठे कळायला लागलं हे काय? आणि महाराजांना तर हे सांगायचं पथ्यच आहे. महाराज म्हणजे हे सांगितलं आम्हाला कोण विचारी? अरे तू विचारित नाही, पण तू नरकाला चालून जगाला नरक न्यायला लागलास ना. गुरुजींच्या भाषेत सांगायचं हे वाटवलं केलं असेल जगात तर महाराज लोकांनी. रामसुखदास स्वामी ऐकलं असेल, त्यांना पाहिलं नसेल. ते महात्मा होता, ते कलकत्त्याला आले. तिथे एक पुढारी हो, त्या पुढारीने म्हणलं महाराज या जगाचं वाटवलं कोण करतो? म्हणजे मी पहिला दुसरा तू. कारण माझ्याकडे चाकोरी परमार्थाचे, मी फसवतो आणि तू तर मोठीकच मोडतो. ते गपचूप गेला. का? माणसाने खरेपणाचा विचार करावा, कारण खऱ्यामध्ये विकार नाही, खऱ्यामध्ये विकार नाही. मग सांग आता तुझ्या मनाला तू ओळखतो, ते ओळखणं कळलं का तुला? तुझ्या मनाला तुझं कोण देव येऊ म्हणून साक्षी देव विचारलं शिष्य, महाराज कोण देव?
तर तुझ्या मनाला जाणणारा देव आहे. मग तुमचं म्हणून तुम्हाला कळतं का नाही? मग तुम्हाला कळतं, पण तुम्ही कोण हेच कळा ना. म्हणून भ्रांत विषय हेच माझा आहे. भ्रांतच्या पदावर विषय चालू आहे माझा. हृदयामध्ये मी सांगून गेलो जाता जाता, हृदयामध्ये सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे. तर सच्चिदानंद निर्गुण निराकार हे तुझं स्वरूप. ज्ञान नियमन निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती. आपल्या हाती म्हणजे वृत्ती व्याप्ती. शास्त्रीय भाषेत काय म्हणायचं? वृत्ती व्याप्ती. आमच्या भाषेत काय म्हणायचं? देव कळला आम्हाला, का मी कोणही कळलं मला. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माऊली म्हणते, अरे तुमचा तुम्ही विचार करा, वेळ हो, बाकी विचार करू नका. पण हे कोणाचा विचार करता कोणाचो? कावळ्याला दात का नाहीत? आता कावळ्याला विचार तुला दात का नाहीत म्हणून. काय विचार करतील हे लोक, पत्ता नाही तर. म्हणून तशा हृदयामध्ये मी राहू, म्हणजे त्याच्यामध्ये मागच्या दृष्टांत दिले. बेंडकाचा दिला, गोचाड्याचा दिला, निर्दय याचा लोकांचा दिला, भ्रमराचा दिला. असं आता ती दर्शन तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचा सिद्धांत आहे, तशा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा आराम, सर्व सुखाचा आराम. आता जीवाने विषयाचे 5 ठिकाण मानलेत. एक वासना सुख, एक विषय सुख, विषयाचे ज्ञान सुख. सांगू परवाचं दर्शन सांगू. डॉक्टर विषय कोणता? डॉक्टर झाल्यावर काय कोणता विषय असतो त्यांचा? गुवानिमूत. लगेच धरून ना 56 लाख खर्च केले आणि त्याच्या हातात मूत दिला वगैरे. अक्कलच नाही जीवाला. परमार्थ दृष्टीनं अक्कलच नाही. संडा साफ होते का ना धरून? हे डॉक्टरचे विषय. किती लाख दिले? काय का डोक्याचा? व म्हणजे वकीलचे लावाडीचं घर आहे. व म्हणजे ओटवट, हे म्हणजे किरकिर, ल म्हणजे लावाड. हे वकिलाचे धंदे. परमार्थ प्रपंच छत्तीसगड येऊ तर पटेल न पटेल काही घेणं नाही, देणं नाही. परमार्थ प्रपंच याच्या 36 आकडे आहेत, 63 नाहीच. 63 कसं होऊ शकेल? जाऊ द्या, तो विषय नाही माझा. म्हणून अंत करून स्थिर करा. वरतीच्या ठिकाणी साधूंचे विचार ठेवा. आणि हे जर झालं तर विजयदशमी सावरतो. विजयदशमी, दसरा दिवाळी सखे संत जन भेटतील. म्हणून हे दसऱ्या दिवशी कुणीकडे भेटेल त्याचाही प्रत्येक आहे. आता त्याचा विस्तार नाही मला करायचा. दसरा दिवाळी तो चामस आहे. सखे संत जन भेट. दसरा म्हणजे काय? दसरा म्हणजे 10 इंद्रियाच्या पलीकडून 10 इंद्रिय याच्या पलीकडे हो म्हणजे खरा दसरा साधला. नाहीतर बाकीचं नाही सांगायचं आम्हाला. असो, म्हणून आजच्या वहीमध्ये थोडक्यात सांगायचं की तुमचं स्वरूप तुम्ही ओळखा. मी कोण आहे ओळखा. मी कोण हे ओळखलं की तुमचं सगळं काम भागलं. जोपर्यंत मीची ओळख नाही तुमचं, माऊली काय म्हणतो, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे तुमचा तुम्ही विचार करा. मला जन्म मरण आहे का? जन्म मरण आहे ते खरं आहे का? मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, काय करायचं, काही कळना. कुठून आलं कळना, कर्तव्य कळना, आणि पुढे कुठे जायचं हे कळना. पण तू आला नाही तर गेला नाही, हे सिद्धांत आहे. आला नाही गेला नाही का? तुम्हाला सांग, गुरुजी सांगायचं माझे 4 भूतामध्ये व्यवहार होतो. आकाश भूतात व्यवहार होतो का? ते आकाश उठलं जाण्याचं आणि बीड जिल्ह्यात जाऊन बसलं असं आहे का? तसं त्या आकाश हे तुझ्या स्वरूपात कंटिवेळा एवढं नाही. एवढं तुझं स्वरूप आहे महत्त्वाचं. तुझं ज्ञान आहे. चंद्र सूर्याला ओळखतो, पृथ्वीला ओळखतो, पावसाला ओळखतो. काय कळत नाही तुला? अरे हे ज्ञान तुझं ज्ञान गुणगंभीर ज्ञान द्यावं लागलं ना. हे ज्ञान तुझं स्वरूप, ज्ञान वस्तू दुसरी नाही झालं. डोळे जगत किती आहे? तो डोळे बीड जिल्ह्यातले लोक डोळे पाहतात, तुम्ही का नाही पाहतात? डोळे एकच आहे का नाही? का डोळे ना नाहीत?
कळतं हे? आणि डोळ्याची दृष्टी किती जवळ आहे? डोळ्याची दृष्टी किती जवळ आहे? नाही का? जवळ आहे ना? दिसते का? तसं तुझं ज्ञान स्वरूप आहे. तू ज्ञान असं तुला ज्ञान कळलं नाही म्हणून ही भ्रांत साधू तुम्हाला म्हणतात. मग तुम्ही तुमच्या स्वरूपाला ओळखा. मी ज्ञानरूप आहे, मी सुखस्वरूप आहे आणि मी सत्स्वरूप आहे. स्वतःमध्ये तिन्ही अवस्थेमध्ये तू आहेस म्हणून सत आहे. तिन्ही अवस्थेला जातो म्हणून तुझे साक्षी आहे. आणि हे दोन्ही पद कळले तुला सुखच लाभून झालं. कारण सुख वस्तू नाही, ज्ञान कळलं की सुख आहे. कारण ज्ञान वस्तू तुझं स्वरूप आहे, ज्ञान दुसरं नाही. आता मला बाकीच्या ज्ञानाचा विचार नाही करायचा. बाकीचं ज्ञानच नाही तर काय सांगावं. खरं बोलायला गेलं तर ज्ञान वस्तू एक आहे. सूर्याचा प्रकाश किती आहे हो? चांदण्या बारके तारांमध्ये त्याचा प्रकाश किती आहे? चंद्राचा प्रकाश किती आहे? चंद्राचा प्रकाश सूर्याचा प्रकाश राहतो का? हां, अंधारात त्याचं किंमत आहे. तसा योगी चंद्रासारखा बरं का. योगी हा चंद्रासारखा आहे. अज्ञानात त्याची किंमत आहे. जर ज्ञानात आलेलो टंगणे असं हे विषय लांबला. याला मी बाजूला ठेवतो. तुम्ही तुमच्या मनाला ओळखा आणि त्या मनाला चिंता करायला हवा. म्हणजे भ्रांती जाईल आणि तुमचं खरं सुख तुम्हाला मिळेल. आणि ते सुख मिळालं की तुमची झाली त्याचे कार्यसिद्धी. कुठली उपाधी जन्मोजरा कुंडली. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शरीरात काही काम करणार पण केलं. गुरु जास्त काय माणसाने गुरुनिष्ठ व्हावं. माणूस कशाच निष्ठ नाही, विषय निष्ठ आहे झालं. गुरुजी म्हणायचे प्रपंचिकाला श्रीमंत होण्याचे धूप आणि परमार्थ महाराज होण्याचे धूप. दोघंही गटरा जाते. अरे स्वतः विचार करा. या शरीराचं इतकं वाटोळं शरीर आणि इतकं चांगलं आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार, नाही पवित्र शरीर व्हायचे. काय असं याच्यात? पण साधूंचे विचार कळतच नाही. आणि हे जर कळत तर त्याची कधी वैराग्य आपोआप होईल का नाही? वैराग्य विचारजन्य पाहिजे. आंधळ वैराग्य नाही आमच्याकडे. आंधळा वैरागी टिकत नसतं. करा, विचार करा, जप करा, ध्यान करा, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, भागवत वाचा नाथांचं, आजपा करावा, नामचिंतन करावा. हरि उच्चाराने आनंद पापुराशी जाते लयाचे क्षण मात्र. नुसतं ऐकायचं, करायचं वाचा होता नाही. असं नका करा. आम्हाला काय करायचं? उद्याची फटके द्यायला लागली कळेल मग तुम्हाला. अनेक यातना यम करेल कोण सोडित एक तुझं वाचक करायचं. पोडे आहेत पुस्तक काय उत्तर द्यायचं होशील तू? ते कळतच नाही. त्यांचा एकच शेरा बाबा लोकांनी सांगतच असतं. त्यांचा शहराच आहे बाबा लोक. अरे तसं नाही वेळे हो. हे जन्म नाही, पुन्हा ही इंद्रिय नाही तुम्हाला, पुन्हा हे आयुष्य नाही तुम्हाला. मग जा कुत्र्याच्या, मांजराच्या, डुकराच्या जन्माला. दुसरं काय जन्म येणार तुम्हाला? नाही येणार. हातचे निधन जायला मग तू करशील काय? हात गेल्यावर काय करणार तू? हे आयुष्य तुझ्या हातात आहे. आम्ही तुला म्हणतो एक करून का हा एवढं तोडून दे, तुला ₹1,00,000 देतो. देतं सोडून मग घेतकं तुमच्याचा ध्येय. अमूल्य ध्येय. नरदेह दुर्लभ झाला. अरे नरदेह देवाला मिळत नाही, पुरुषाला तर नाहीच नाही.
हे तुम्हाला मिळालं ह्याचा विनियोग करा, काहीतरी सार्थ करा जन्माचं. लेकरावर कुत्र्या मांजराला भेट, त्याला कुठे काय नाही. जेवायला कळत नाही, जेवायचं खाणं पिणं माझ्या खरं. आता पुन्हा बैल झालं कळेल कसं फटके देतं ते गाडीवर. आयुष्यात वाटव करणे, ध्यान करावं भगवंताचं. ध्यानी ध्याचा पंढरवरा म्हणा सैन पार्टे करा. सगुणाचं ध्यान करा, निर्गुणाचं ध्यान करा, तर ही लाभ आहे. नाहीतर काय माणसाला फक्त कळत नाही. महाराजाला कळलं ना, तो म्हणत तरी काय म्हणावं. महाराज दगडे धोंड्याचं नादी लागतोय. मोठ बांधणार डोक्यात काय विटा चुना दगड कशाला बांधतो. श्रीमंत काय वाढली नाही का वाढली, तो मोठ बांधून काय झालं. काय उपयोग नाही. करा काय करायचं. तुम्ही देह घेतलाय काय, देव दिला तुम्हाला. देव दिला, देह भजना करता सेवा करता दिला हा देह. आम्हाला काय करायचं, आम्ही सामान्य मोकळे करणार. तुम्ही काय आता पोळू येते, काही काही भाविकाचे हसावं लागतं. मी उत्तरच देत नाही त्याला. का आपल्याकडून उत्तर जनसारखं करत नाही आपल्याला. तो तुमच्याकडे म्हणते भाऊ बोलावं, नाही त्याला म्हणतो ते तू बोल. वाजता चायला बोल पडायचे, नाही तर मग भाऊ कडे भाऊ बोलव का बोलायचे. काय वेळेचा बाजार आहे. नका आता नका करू. पुढे हुशार स्वर आहे ओळसा. शरीर 47 कळत. हो, आणि शरीर आपलं नाही असं कळलं वेगळं. शरीरातून प्राण जाताना कळेल तिचे दुःख आहे का काय ते. शरीरातून प्राण जाताना तिचे दुःख किती वेळ नाही कळू येईल अंत कळी. त्यावेळेस कळेल तुम्हाला. जे रक्ताचं पाणी ज्याच्या करता केलं, हाड्याचं काढे ज्याच्या करता केलं, त्यांचा काही उपयोग होतो का बघ तिथं. उचला उंचीच लवकर. आयशे हे शरीर पोचित पुढचे जे होऊन केले सोन अपार माझे. आयशे हे शरीराचं वर्णन केलं 8व्या अध्यायात. तुम्ही सांगत असता शरीराची किंमत जरी कळाली तरी 50% परमार्थ झाला. काय शरीराचं मोल जरी कळालं तरी 50% परमार्थ झाला. शरीराचं मोल कळी तो परमार्थ करतोच. या शरीराची जर किंमत कळली तर तो परमार्थ करतो. 8 काम भागलं गुरुजी म्हणायचं. असं बोलायचं नाही काय. अरे चूर नाही का रे, चूर नाही का. चूर्ण ते डब्बे असते ते नसेल इथं. ते डब्याने असतो ते विसरले रे घरी. नसेल जाऊ द्यायचं. इथं लावून देऊ. नका कुठलं